आमदार राहुल आहेर यांचे कामाचे रिपोर्ट कार्ड दमदार। आज पूर्व भागाला आमदार राहुल दादा आहेर यांची भेट विविध विकास काम प्रगती पथावर असताना कामाची रूपरेषा बघण्यासाठी दुपारी 3 वाजता भर उन्हात दादा वडगाव पंगोला दिलेले 40 वर्ष प्रलंबित काम रेल्वे अंडरपास 111 अंतिम टप्प्यात आलेले कामाची पाहणी करण्यास आले असता ग्रामस्थांनी डी.के. नाना यांचे कामकाजचे कौतुक केले। समस्त ग्रामस्थांनी दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड डांबरी करून देण्याची विनंती केली। दादांनी हे निवेदन घेऊन होकार दिला। तसेच कातरणी वडगाव गोजरे वस्ती लगत 2.50 एवढा रस्ता दीपावली दरम्यान कॉन्क्रीट करून देण्याचा शब्द दिला आणि यासोबत येवला हद्दीत माननीय भुजबळ साहेब हे पाण्याची टाकीपासून कातरणी गावच्या बाजूचा वडगावकडे येणारा रस्ता कॉन्क्रीट करून देत आहेत। दरम्यान हा आमच्या गावाअंतर्गत जाण्यासाठी महत्त्वाचा रस्ता असून यामुळे गावचे रस्ता प्रश्न मार्गी लागत आहेत। रापली जवळ साईड भिंत काम अंतिम टप्प्यात आता नाशिक मुंबई रेल्वे पाहणी दौरा सुरू होतो आहे। तसेच 111 मधील अंडरपासचे साचणारे पाणी बाबासाहेब काशीनाथ चव्हाण यांच्या शेतातून पाईपलाईनद्वारे नदीमध्ये सोडलं जाणार आहे। त्यामुळे रापलीसारखा त्रास दूर होणार आहे। दादांनी तळेगाव येथील अंडरपास आणि कॉन्क्रीट येवला चांदवड रस्ता पाहणी केला आहे। तसेच वडगाव पंगू आदर्श माध्यमिक विद्यालय वडगाव पंगू येथे 2026 10वी परीक्षेत प्रथम आलेले मालकेश्वरी खैरनार स्नेहल चव्हाण यांचा सन्मान केला। मनोज भाऊ शिंदे यांचा वाढदिवस गावकरी यांच्या समवेत साजरा करून पुढील वाटचालीसाठी सन्मान करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। राहिलेले प्रलंबित सर्व महत्त्वाचे प्रश्न निकाली लागत असताना ग्रामस्थांनी दादांचे आभार मानले। पाहणी दौरा प्रभावी ठरला। लवकरच 111 लोकार्पण सोहळा याची देही याची डोळा अनुभवताना अंकाई बारीकडे जाणारा कातरवाडी रस्ता हायवेपर्यंत घेऊन जाण्यास प्रयत्न करून स्टेट हायवेमध्ये रूपांतर करून तालुक्याला जाताना मनमाड बायपास इतर गावांमध्ये सामावून 9 गावांची विकासाची दिशा बदलणार। यासाठी आमदार महोदय आपले सतत पाठपुरावा करून गावकरी यांच्या पाठीशी आहेत यात शंका नाही। दादा धन्यवाद या गावांचा कायापालट केल्यामुळे।